अंतरवाली सराटीमध्ये उपोषण होऊ नये यासाठी काही ग्रामस्थांनी विरोध केला तर ग्रामपंचायत सदस्यांनी, मात्र आता या ठिकाणी बैठक झाली आणि बैठकीमध्ये गावांनी आणि ग्रामपंचायतीने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पाटील साहेब काय म्हणाले, एकंदरीत नंतर गावांनी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? माझं गाव चांगलं आहे खरंच, सगळ्या जाती धर्माचं आहे, ओबीसी बांधव आहे तिथं सगळे आहेत. आता तिकडं काय झालं मला नाही माहिती, तुम्हीच गेला होता, मी तर इथं बसलेलो आहे. मी तर सांगितलं होतं ग्रामपंचायतची बैठक घेऊ नका, बरं सांगतो मी, ठराव बी घेऊ नका, काहीच करू नका बोललो तुम्ही त्यांना. मला आहे असं राहू द्या, मला गोरगरिबासाठी लढायचं आहे. परंतु गाव खरंच माना लागेल सगळ्या जाती धर्माच्या गावकऱ्यांना. ह्या 50% पाठिंबा होता विरोध आणि समर्थनाला, परंतु शेवटी सरपंचांनी आपलं निर्णायक मत वापरलं आणि त्यानुसार आता तुमच्या गावाला ग्रामपंचायतीसहित गावकऱ्यांचा पाठिंबा कायदेशीर. 50-50 नाही असलं नाही बोलणार मी कधीच, कारण पूर्ण गावाच्या त्या बाजू खरंच माझ्याकडे आलेत सगळ्या जाती धर्माचे. मी जातीचं सुद्धा नाव घेऊ शकतो, कारण आता याच्या पुढचं सांगतो तुम्हाला मी. आम्ही घेतल्या सह्या, म्हणजे आता सांगायला हरकत नाही, आम्ही घेतल्यात गावकऱ्यांच्या सह्या, त्याच्यावर सगळ्या जातीच्या सह्या, सगळ्या जातीच्या. कमीत कमी माझ्या अंदाजे सांगतो, आम्ही आकडा मागं पुढे होईल, कमीत कमी 900 का 950 सह्या अजून 2 दिवसात झालेल्या सगळ्या जाती धर्माच्या. त्यामुळे नाही विरोध. समर्थनात होतील, 5 जण विरोधात होतील असं पाटील मला सांगा, तो प्रश्न मी विचारलेला आहे, आता हे सांगा की पुढं कसा? माझं म्हणणंच नाही म्हणतो, मला काही नाही. हे बघा, एक तर क्लिअरच करतो तुम्हाला, क्लिअरच करतो. अंबड तहसीलला उदाहरणार्थ उपोषण सुरू आहे. कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखवा बरं एखादं. जालना कलेक्टर ऑफिसला एखादं आमरण उपोषण चालू आहे किंवा आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे, इथं मोर्चा आणावा किंवा उपोषण आमरण करायचं, कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखवा बरं एखादी. तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचंय, असं कुठं झालंय का की ग्रामपंचायतची परवानगी घेतली? काय संबंध आहे? काहीच नाही. पण ते गावकऱ्याचंच मोठेपण म्हणावं लागेल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला, ठराव घेतलाय, मोठेपण म्हणावं लागेल. आणि सगळ्या जाती धर्माचे लोक इथं एक येतो, सह्या घेतल्यात म्हणता आम्ही, तर ते ठरावाचा वेगळा विषय. मी तर म्हणलो होतं बैठक घेऊ नका, ठराव घेऊ नका, पण आता काय माहिती आली तुमची मला नाही माहिती.